सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे आमच्या मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. नमस्कार मित्रांनो, मी रोशन आणि सगळ्यांचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी मंडणगड तालुक्यातील तोंडले गावामध्ये शिवजयंती उत्सव आणि जोशाने साजरा करणार आहोत. तर उत्सव आम्ही कशा प्रकारे पार पाडणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. मध्ये नको जय शिवराय. मित्रांनो, सर्वांना प्रथम शिवजयंतीचा शिवमय शुभेच्छा. मित्रांनो, आता आपण मंडणगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहोत. बघू शकता आजूबाजूला संपूर्ण अंधार आहे. आता सकाळचे 4 वाजलेत. मित्रांनो, आता आपण मंडणगड किल्ल्यावर मशाल घेऊन आता आपण तोंडला निघणार आहोत. आपल्या मंडणगड ते तोंडल्या प्रवास अंदाजे 30 किलोमीटर एवढा असणार आहे. ये सुद्धा फुलाला दाग सांगतो भावाचं ये लवकर. उपवास कोण कोण करतो मग? कल्पेश, कौतिक, अच्छा मयूर. अच्छा, महिनाभर उपवास असतो? ते बलिदान मग. अच्छा, ठेव तिथे पण ठेव, तिथे पण ठेव, त्याच्यावर ठेव, त्याच्यावरती पण ठेव. तांदूळ ठेव. ज्योत पेटून दे. तांदूळ टाका, पाय पाडा. फोडायला लागणार आहे. इडली. हर हर महादेव, हर हर महादेव. लावला बरोबर. जय हर हर महादेव, हर हर महादेव. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार पंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत,
राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सौ सिंहासनाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत योगी श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आई जिजामाते की जय. आई जिजामाते की जय. नमो पते पार्वती हर हर महादेव. हर हर महादेव. जय. 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 जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. महादेव. महादेव. शिवाजी महाराज की जय. क्रॉस नाही. जय भवानी जय शिवराय. काय म्हणतो बस बस जय. आता सगळे फुल काढताय. फुल काढतो. सात असा आठवा महोत्सव झाला थळातल्या बा माझ्या आज ह्या आपल्या गावची पोरं बाय दर वर्षाला शिवजयंतीचा कार्यक्रम उत्सव हा साजरा करतात. तसेच हा कार्यक्रम दर वर्षाचा जसे तू साजरा करून घ्यायचे त्यांच्याकडून आपल्या गावामध्ये आपल्या गावाचा उदो होतोय आज तुझ्या आशीर्वादाने. आणि शिवजयंतीचा कार्यक्रम असा दर वर्षात त्यांच्या हातून उदो करून घेशील आणि त्या पोरांच्या सर्वांच्या पाठीशी उभी राहून कायमस्वरूपी त्यांच्या घरादारामध्ये किंवा त्यांच्या परिवारामध्ये सर्वांना सुखशांती देऊन त्या पोरांना आज तुझ्या गुलाबाच्या फुलाची फुलवशील आणि तुझ्या नावाचा उदो करून घेशील. जशी पोरं ही आज गावचा शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करतात असे त्यांना दर वर्षात होऊच देशील. आणि हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला पाहिजे. आज 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 ही तुझी पोरं अखंड गावामध्ये मिरवणूक काढून आज जिथे आज शिवरायांचा जिथे आज उत्सव होणार आहे आज जाऊन तिथे सर्व नाती येतील सर्वांमध्ये आज त्या पोरांना सर्व सुखाची बाळग आणि काय त्याच्या हातून काय तर चुका घडल्या असली तू त्या पदरी घेऊन आज तू आमची माय आहेस सर्वांना पोराबाळा तू आज पदरी घे आणि हा कार्यक्रम चांगला पार पाडावा हीच या पोरांची व अखंड गावाची तुझ्या चरणी प्रार्थना आमची आहे. हर हर महादेव.
वा घेऊन काय गेला अबो तुमच्या आधी पट्टा नाही तो काय पाहिजे मुंबईला ठेवू वाजत होता सहज बाजूला मध्ये नको महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा आता संपन्न झालेला आहे। त्याच्यानंतर आपण महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते, मारुनी घालावे परते, देवदास पावती पत्ते, यदर्थी संशयो नाही, देवमस्तकी धरावा, अवघा कल्लोळ करावा, मुलूक बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची ललपग कैसी केली. याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, यलोकी परलोकी उडावे कीर्ती उपे. निश्चयाचा महामेरू, भूत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. विनंती आहे की जे जे आलेले आहेत त्यांनी सर्वांनी महाराजांची पूजा करून घ्यायची आहे. हा सनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार पंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत सव, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत योगी, श्रीमान राजा शिव छत्रपती महाराज की जय. छत्रपती शिव महाराज की जय. शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आई जिजा माते की जय. नमो पार्वती पते. हर हर महादेव, हर हर महादेव. मुलांना सांगायचं आहे की आपण पहिल्या या गावचे नागरिक आहोत. हे सगळ्यांनी शिस्तीने चांगला तुम्ही कार्यक्रम पार पाडता, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि असेच जीवामध्ये जीव आपले आहे तोपर्यंत एकजुटीने हा कार्यक्रम तुम्ही साजरा करा, हेच मी तुम्हाला विनंती करतो. आणि माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत मी या कार्यक्रमाला उपस्थित राहील, ही माझी तुम्हाला सांगणं आहे. म्हणजे बघतो तात्पर्य सगळं काय पूजेचा कार्यक्रम सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने आखता. ही शिस्त शिवाजी महाराजांनी शिवसैनिकांना म्हणजे शिवाच्या नेत्यांना एक शिस्त शिकवली. ती शिस्त तुम्ही शेवटपर्यंत पाळा. बघा कार्यक्रमामध्ये कुठेही तुमच्या व्यक्त येणार नाही, हेच मी तुम्हाला आज सांगतो या कार्यक्रमाच्या ह्याने. आणि तोंडली गावाची कशी शिस्त राहील ही तुम्ही सर्वांनी पाळा, हीच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा नमस्कार. आई मानादेवीला वंदन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई तुळजाभवानीला वंदन करून आज या ठिकाणी शिमगा उत्सव चांगल्या थाटामाटामध्ये आपण साजरा केला. आता पुढची वाट पाहणार गुढीपाडव्याची. आणि गुढीपाडवा आणि शिमगा यांच्या मध्यंतर येणारा आपला हा शिवजयंती उत्सव गेल्या 10 वर्षांमध्ये आपण या तरुण मुलांनी साजरा करत आहेत. तोंडलेगावची परंपरा एक अशी होती, गणपती उत्सव आणि शिमगा उत्सव. पण या 2 उत्सवामध्ये आज अनेक उत्सवाची भर पडलेली आहे. शिवजयंती उत्सव, दत्तजयंती उत्सव, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, राष्ट्रीय सण, अनेक सण या गावामध्ये होत चाललेले आहेत. आणि हेतकरी ही एक मुलं आहेत
यांना प्रोत्साहन देण्यासाठी तोंडली गावाचा तोंडली ग्रामविकास मंडळ मुंबई ग्रामीण यांचा चांगला सहकार्य आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जी आज तोंडले गावामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती ही साजरी करत असताना 8 मार्च 2015 रोजी याच ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये साजरी करण्यात आली त्याचे उदाहरण मी देतो. ज्यावेळी मी इथे फुलेच्या टायमाला शिवजयंती होती आणि त्या टायमाला शिवजयंती साजरी करत असताना मी लहान मुलांना घेतले जवळ आणि साजरी करत असताना मी झेंडे त्यावेळेला वडकर नाक्यावरून आणले होते आणि झेंडे वडकर नाक्यावरून आणता त्यावेळी शिवजयंती साजरी करत पोरांना असताना वसंतदादा मला म्हणाले दिनेश आज काय आहे त्याचा आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती साजरी करूया आणि त्यामुळे अशी शिवजयंती साजरी करण्यात आली की सर्व मुलांनी चांगलं सहकार्य घेतलं आणि ते सहकार्य घेत असताना आज 8 मार्च 2015 चालू झाली ती आज 2025ला म्हणजे आज 11 वर्ष चालू झालेलं आहे. अशी संघटना चांगली ठेवा, चांगले विचार ठेवा, चांगले गावामध्ये मान सन्मान येणाऱ्या पिढीच्या ठेवा, येणाऱ्या पिढीला तुम्ही मार्गदर्शन द्या. तसेच ही आपली शिवजयंती माझ्या नंतर तुमच्या पिढीला नंतर ती गावात चालू राहिली पाहिजे. ज्यावेळी मी पहिली शिवजयंती केली तालुक्याला नाव गेलं, पेपरला नाव गेलं, सगळीकडे गेलं तसं आपल्या गावाचं नाव सगळे रोशन करा. मान सन्मान सर्व माणसांच्या ठेवा, कोणाचे विचार वेगळे ठेवू नका. गावाची संघटना चांगली राहिली पाहिजे, तुमचे विचार चांगले राहिले पाहिजे. जाण्यासाठी आज शिवजयंती निमित्ताने थांबलेली आहे. या मुलांनी अतिशय उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांची संकल्पना काय होती, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना का केली, तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना याच्यासाठी केली की अखंड हिंदुस्थानावर अराजकता मांडली होती आणि ते आपली हिंदूंची मंदिरं जे मुसलमान तिकडून बाहेरून आले होते आक्रमण करण्यासाठी त्याने अखंड हिंदुस्थानावर अराजकता माजवली होती. म्हणजे सर्व मंदिरं उद्ध्वस्त करून आया बहिणींची छेडछाड करून आया बहिणींना इज्जत नव्हती आपल्या हिंदुस्थानामध्ये. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदुस्थानावर म्हणजे कसा या रयतेचं रक्षण करता येईल या पद्धतीने त्यांनी स्वराज्याची स्थापना निर्माण केली. गुरुरादेव माहेश्वरा, गुरुरादेव माहेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. अरे म्हणा पुंडलिक वरदे, हरे विठ्ठल ज्ञानदेवा, तुकाराम विठो पंढरीनाथ महाराज, देवी माते बजरंग बली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कार्यक्रमाकडे वळणार आहोत. चला तर मुलांनी तयारीला लागायचं. महिलांसाठी महिलांनी कुठेही यायचं नाही. चला आपण पुढचा कार्यक्रम असा महिलांसाठी आपण संगीत खुर्ची आपण पहिली हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर महिलांना विनंती आहे की ज्या महिला संगीत खुर्ची खेळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर तयार व्हायचं आहे.
वा सुदेश सपकाळ बोट पुढे आहे पण पुढचं दिसतंय. अरे फुगा फुटेपर्यंत फुगायचं आहे. हातामध्ये बॉल आता अविनाश ओरबे नो चिटिंग. अरे तोंडाला लागायचं वेगळं. कोणामध्ये पावर आहे पाहूया. गाल सुदेश सपकाळ यांचे गाल पावसा. धमाका अंकुश अमरकर धमाका. हो पाहूया अविनाश कोण विनर आहे आपण ठरवू शकता का? आपल्या आया बहिणीची इज्जत बाळगणं इज्जत ठेवणं हा तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. त्याची बहीण की माझी बहीण आहे, त्याची माय की माझी बहीण आहे, ती माझी माय आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर खूप खूप मोठं आहे. शिवचरित्रच मोठं आहे. पण त्यांनी एकच केलं की स्त्रियांचा फार सन्मान राखला. जिथं स्त्रीचा सन्मान तिथं सगळ्याचा सन्मान. कारण स्त्री जवळ फार मोठी क्षमता आहे म्हणजे ती माता आहे. पुरुष बाप बनतो पण कुणामुळं? स्त्रीमुळं. ती धात्री आहे, ती क्षमाशील आहे. या स्त्री शक्तीपासूनच प्रत्येकाची ही झाली. प्रत्यक्ष भगवंतानी का अवतार घेतला? भगवंताला आईच नाही, अवतार घेतल्यामुळे त्याला आईचं रूप तिथं आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा गडावरती चढाई करत असत तेव्हा घोषवाक्य काय म्हणायचं मावळ्यांना सांगावं? याचा अर्थ काय होतो? हर हर महादेव. या सर्वांमध्ये कोण आहे? महादेव आहे. सगळे महादेव आहेत, सर्व शिव आहेत, हे सर्वच ते आहेत. मग ते हारणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी आपली हार मानली होती? कधी हार मानलेली नाही. पण ज्या वेळेस त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपण किती वर्ष असं आयुष्य काढायचं आणि आपण किती वर्ष यांची गुलामी करायची. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणाची गुलामी करत होते? म्हणजे नोकर होतेच की नाही? मोगलांचे नोकर होते आणि त्यांचा राज्य कुठपर्यंत होता? तंजावर पर्यंत होता. आणि तंजावरच्या पुढे आले, पुढे कन्याकुमारी आली. इथपर्यंत तुम्ही जर तंजावर पर्यंत गेलात तर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले अनेक शिवलिंग तिथं स्थापन केलेले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एक तर नक्की वाटलं, पण त्यांना वाटायच्या अगोदर त्यांच्या आईला वाटलं. म्हणून प्रत्येक वेळेला ज्यांच्या पाठी आई आणि ज्याच्या पाठी बाई उभी असली तर तो पुरुष नक्की मोठी शिखर गाठतो. त्यासाठी त्यांच्या आईने एकदा तर म्हटलं, अरे शिवा, हे एवढे जेवढं सर्व किल्ले आहेत त्यातले आपले असणं गरजेचं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं की आपल्या काही छोट्या मोठ्या मावळ्यांना संगती घेतलं आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेलं नाही. शंकराला महादेवाला म्हणायला लागले, अरे महादेवा, आतापर्यंत तुला अभिषेक केलं, कसले केलं? देवाला अभिषेक कसले केले जातात? त्या मावळे काहीच म्हणत नाही. आमची बसली मंडळी फक्त म्हणते दुधाचा अभिषेक केला. तर महादेवा, अरे आतापर्यंत दुधाचा अभिषेक घेतलाय, पण आता याच्यापुढे दुधाचा अभिषेक न करता कसला अभिषेक केला होता? रक्ताचा अभिषेक केलं होतं. आणि हा भगवा रक्त आज आपल्या डोक्यामध्ये टोपी ती भगवे, आपला रक्त भगवा आहे आणि आपला हिंदू धर्म सडसडीत तडचडीत तळपडत आहे. आणि आता ते काही वर्षानंतर आता तुम्हाला मला सर्वांना ते लक्षात येतंय की आमच्या जिथं तिथं हिंदू धर्माच्या मूर्तींची विटंबना केली, त्यांना गाळलं गेलं, त्यांना पुरलं गेलंय. आणि आज तो सत्य त्यातून सनातन धर्म आपला मोठा आहे. आणि आज जिथं जिथं बघावं तर आपलं काय निघतंय की ज्या ज्या कबरी जिथं जिथं कुठे काय असतील त्या ठिकाणी कोण होतं? शिव आहे. आणि हा मित्रांनो, आपल्या तोंडले गावातील हा शिवजयंतीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.